दिवाळीच्या निमित्ताने आपण खूप धमाल करतो, मजा करतो, पण त्याचबरोबर ही धमाल मस्ती करत असताना वेडेवाकडे पदार्थ सुद्धा पोटात जातात। मग त्यानंतर आपल्याला आरोग्याच्या कुरबुरींशी सामना करावा लागतो। पण हे जर करायचं नसेल तर आरोग्याची काळजी वेळीच घेणं गरजेचं आहे। अहो, त्याच अनुषंगाने आम्ही तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलोय। नमस्कार, मी जान्हवी। दिवाळी हा आनंदाचा, रोषणाईचा आणि खवय्यांसाठी आवडीचा उत्सव आहे। आपण घरात फराळ बनवतो, मिठाई आणतो, आपण जिथे जाऊ तिथे आपल्याला मिष्ठान्न खायला मिळतात। आपण वर्षभर डाएट वगैरे हे सगळं सांभाळतो, पण दिवाळीत मात्र आपला डाएट प्लॅन बाजूलाच राहतो आणि त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे बरेचसे विपरीत परिणाम होतात आणि आपल्याला त्याची फळं नक्कीच भोगावी लागतात। म्हणतात ना, पक्वानाचा घास त्याला विघ्नाची रास। आपण जे जास्त आणि अति खातो त्याचा आपल्या तब्येतीवर विपरीत परिणाम हे होतच असतं। आपल्या शरीरात विषारी घटकांचा संचय होत असतो आणि त्यामुळे आपल्या शरीरातलं वात, पित्त आणि कफ यांचं संतुलनही बिघडतं आणि एकदाचं यांचं संतुलन बिघडलं तर 128 प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात आणि त्यामुळे वात, पित्त आणि कफ यांचं संतुलन हे नेहमी समतोल हा नेहमीच राखला गेला पाहिजे। त्यासाठी आपल्याला आपली बॉडी पूर्णपणे क्लेन्स करणं खूपच गरजेचं आहे। त्यासाठी या दिवाळीत आपण वॉटर थेरपीचा नक्कीच वापर करू शकतो। आपण खात असलेल्या अन्नाच्या दर्जापेक्षा आपण योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात पाणी पिणं जास्त गरजेचं आहे। त्याने आपल्या शरीरातील सगळे विषारी घटक पूर्णपणे निघून जातील, बॉडी क्लेन्स होईल आणि आपलं वजन देखील वाढणार नाही। या दिवाळीत उठल्या उठल्या रोज सकाळी 2 ते 3 ग्लास कोमट पाणी पिऊन घ्या। त्याने तुमचं पोटही साफ होईल आणि बॉडीही क्लेन्स होईल। जेवणाच्या 1 तासाआधी पाणी पिऊन घ्यावं। जेवताना मात्र बिलकुल पाणी पिऊ नये, कारण आपण जे जेवण जेवतो ते पचवण्यासाठी आपल्या शरीरात काही क्रिया घडत असतात। आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडचं सिक्रेशन होत असतं, ज्यामुळे आपलं पचन चांगलं होतं आणि जर आपण जेवताना पाणी प्यायलो तर ते ॲसिड, ती अग्नी शांत होते आणि आपलं जेवण व्यवस्थित पचत नाही। पाणी जीवनदायी आहे। जर आपण आपल्या पिण्याच्या सवयीत थोडेसे बदल केले तर पाणी हे औषधासारखं काम करतं। तर चला, या दिवाळीत एक संकल्प करूया। आपल्यासाठी, आपल्या तब्येतीसाठी रोज व्यवस्थित पाणी योग्य पद्धतीने पिऊया।